जय जय रघुवीर समर्थ. श्री गणेश, शारदा आणि जगदीश स्वरूप सर्व श्रोत्यांना मीरा इनामदारचा नमस्कार. समर्थ करुणाष्टके आदरणीय संध्याताई कोल्हटकर यांनी लिहिलेल्या, गीतांजली प्रकाशनने प्रकाशित केलेल्या आणि सौ अनघा शहा यांनी तांत्रिक बाजू सांभाळलेल्या समर्थ रामदासांच्या करुणाष्टकावरील अभिवाचनाचा आज 40वा भाग. खरा देव या करुणाष्टकावरचं विवेचन आज आपण ऐकणार आहोत. खरा देव. जनी लोचनी पाहता दिसत आहे, तथा नाश काळांतरी होत आहे. अविनाश तो कोण आधी पहावा, खरा देव तो आदरे ओळखावा. जनी ढुंडिता देव नाना परीचे, बहुधातु पाषाण का मृत्तिकेचे. जया खेवतो देव कैसा म्हणावा, खरा देव तो आदरे ओळखावा. बहुदेवते जन्मले आणि मेले, असंख्यात होणार होऊन गेले. जया नाश तो जाण मिथ्या म्हणावा, खरा देव तो आदरे ओळखावा. जगी धुंडिता धुंडिता आढळेना, कदा सद्गुरु वीण ठाई पडेना. सदा सर्वदा तोची धुंडीत जावा, खरा देव तो आदरे ओळखावा. जया वीण कोठे रिता ठाव नाही, तया शोधिता तोची होऊन राही. म्हणे दास विश्वास भावे धरावा, खरा देव तो आदरे ओळखावा. श्रीराम. जनी लोचनी पाहता. श्री समर्थांना रामरायाने प्रत्यक्ष सगुण दर्शन देऊन अनुग्रह दिला होता. नाशिक टाकळी इथेही सगुण दर्शन दिलं होतं. ते योग्य असलं तरी श्री समर्थ आदिशंकराचार्यांप्रमाणे अद्वैती आहेत. सगुणामागील निर्गुण तत्व श्रेष्ठ आहे, त्याचा विवेकाने विचार करायला हवा असं ते सातत्याने सांगतात. पण कोणताही सिद्धांत सांगताना पंडिती थाटाने खूप मोठे मोठे जड शब्द वापरून न सांगता सहजपणे पटेल उमजेल असे शब्द ते वापरतात. अनेक दृष्टांत देतात, ज्यामुळे तो सिद्धांत सर्वसामान्य माणसाला सुलभतेने समजेल आणि त्याला अध्यात्माची गोडी निर्माण होईल. खरा देव या करुणाष्टकामध्येही त्यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण सिद्धांत मांडलाय. खरा देव तो आदरे ओळखावा. श्री समर्थ या ध्रुपदातून त्या निर्गुण निराकार शाश्वत परब्रह्माची अनुभूती घ्यायला सांगत आहेत. श्री समर्थ थोरला देव, खरा देव असे साधे शब्द मांडून निर्गुण निराकार अविनाशी तत्वाचा निर्देश करतात. तेच तत्व चराचरामध्ये भरलेलं आहे आणि तेच आपल्या आतसुद्धा आहे असं श्री समर्थ आपल्याला सांगतात. जनी लोचनी पाहता दिसत आहे यातून समर्थांनी श्रुतीमधील यम दृष्टम तम नष्टम हा सिद्धांत सहजपणे मांडला आहे. जे जे आपल्याला दिसतं जाणवतं ते ते सर्व नष्ट होणार आहे, पण जे कधीच नष्ट होत नाही असं जे अविनाशी तत्व आहे तो म्हणजे खरा देव आहे. इतक्या सोप्या भाषेमध्ये श्री समर्थांनी आपल्याला
परब्रह्माचं वर्णन करून सांगितलेलं आहे. जनी धुंडिता देव नाना परीचे. जगामध्ये विचार करता अनेक धातूंचे, पाषाणाचे, काष्ठाचे असे अनेक प्रकारचे देव तयार केले जातात. त्यांच्या सगुण रूपाची पूजा केली जाते. ज्या भगवंताने मनुष्याला निर्माण केलं आहे तोच त्या भगवंताला आपल्या कल्पनेप्रमाणे रंगरूप देऊन सगुणामध्ये आणतो. त्याच्या मर्यादेनुसार ते देव घडवले जातात. धातू पाषाण मृत्तिका चित्रलेप काष्टदेखा तेथे देव कैचा मूर्खा भ्रांती पडिली श्रीराम. 6:6:44. बाण, तांदळे, तांब्याची नाणी, स्फटिक अशा अनेक वस्तूंचा देव बनवून देव्हाऱ्यात त्याची पूजा करतात. रेशमाचा देव असतो, मातीचा देव असतो, पण रेशमाचा देव तुटून जातो. मातीचा देव नाश पावतो, मोडून जातो. लाकडाच्या देवाला अग्नीचं भय असतं. ते सर्व देव वाटणं हा केवळ भ्रम आहे. त्या देवाच्या मागे असलेलं तत्त्व हा खरा देव आहे आणि तो जाणणं महत्त्वाचं आहे. माणसाला कल्पनेचं वरदान मिळालेलं आहे. त्या कल्पना भ्रामक असल्या तरी ती एक मोठी शक्ती आहे. योग्य दिशेने गेली तर स्वरूपाकडे किंवा खऱ्या देवापर्यंत पोहोचवते. त्याला योग्य वळण देण्यासाठी सद्गुरूंची आवश्यकता असते. उपासनेमध्ये काही काळपर्यंत आपल्याला सगुणाचं आलंबन घेतल्या वाचून मन स्थिर होत नाही. त्या सगुणाची उपासना करून देहबुद्धीचा विसर पडला म्हणजे निर्गुणाची धारणा करता येते. हे उद्दिष्ट असावं असं श्री समर्थ सांगत आहेत. जगी धुंडिता धुंडिता आडळेना कदा सद्गुरू वीण ठाई पडेना. सद्गुरू किंवा देव यांच्यावरती संपूर्ण निष्ठा ठेवावी. थोरला देव भगवंत हा निर्गुण निराकार असल्यामुळे आपल्याला दिसत नाही, पण देहधारी सद्गुरू आपल्याला प्रत्यक्ष मार्गदर्शन करतात, अन्यथा ग्रंथाद्वारे मार्गदर्शन करतात. सद्गुरू आपल्याला भगवंतापर्यंत नेतात. सद्गुरू कृपेशिवाय आपल्याला खरा देव ओळखता येत नाही. थोरला देव अनिर्वचनीय आहे. अनिर्वचनीय म्हणजे ज्याची स्पष्ट मांडणी करता येत नाही ते. जे आपल्याला दिसतं ते सत्य नसतं, ते अनित्य असतं. श्री गुरूंच्या उपदेशाने दृश्य जगत मिथ्या आहे याची जाणीव होते आणि थोरल्या देवाचा निश्चय होतो. जगात मी देवाला शोधीन, मी त्याचा शोध घेईन असं ज्या वेळेला म्हटलं जातं त्यावेळेला मीचा अहंकार निर्माण होतो. त्यावेळी खरा देव सापडत नाही. सद्गुरूंनी आपला अहंकार दूर केला की खऱ्या देवाचा शोध लावण्यासाठी त्यांची मदत घेता येते. फार पूर्वीपासून ब्रह्मज्ञानी पुरुषांनी परमार्थामध्ये निसंशयपणाने परब्रह्माचं वर्णन केलेलं आहे, ज्याला श्री समर्थ थोरला देव असं म्हणतात. परब्रह्माचा म्हणजेच थोरल्या देवाचा प्रत्यक्ष अनुभव घेतल्यामुळे सर्व संशय नाश पावतात आणि सर्व कर्माचा क्षय होतो. सामान्य माणसांचे सगळे व्यवहार देहबुद्धीतून होत असतात, त्यामुळे त्याला सर्व दृश्य गोष्टी खऱ्या वाटतात. पण जे जे दृश्य आहे ते माईक आहे, तसंच ते नश्वर आहे. म्हणून अविनाशी देवाला ओळखा, त्याचा विवेकाने विचार करा असं श्री समर्थ आपल्याला या ठिकाणी सांगतात. श्रोते हो, खरा देव तो आदरे ओळखावा या करुणाष्टकातून समर्थांनी माईक आणि नश्वर अशा दृश्याला बाजूला सारून अविनाशी देवाला ओळखण्याचा, त्याचा विवेकाने विचार करण्याचा उपदेश केला आहे. आत्तापर्यंत आपण पाहिलेली समर्थांची सारी करुणाष्टकं म्हणजे केवळ आळवणी आणि आर्तता असं नाही, तर
आत्मनिवेदनाच्या पायरीपर्यंत जाऊन प्रतीती देण्याची शक्ती सामावलेल्या अशा त्या विविध प्रसंगी केलेल्या रचना आहेत. आणि या रचना त्याच्या अर्थविवेचनासह आदरणीय संध्याताईंनी सर्व समर्थ भक्तांपर्यंत सोपेपणाने पोहोचवलेल्या आहेत. आता आपण इथेच थांबू आणि पुढच्या भागात समर्थांनी रामरायाकडे सर्वांच्या कल्याणाची केलेली विनंती ऐकू, सर्वांच्या कल्याणासाठी केलेली प्रार्थना ऐकू. तेव्हा पुढच्या भागात नक्की भेटू. जय जय रघुवीर समर्थ.